आता हे सगळे बघणार आहोत आपण, पण त्याच्या अगोदर, ते बघण्या अगोदर हे 5 जे नियम आहेत आणि हे जे 3 मंत्र आहेत, यांनी उपनिषदांची सुरुवात का झाली ते बघू. सगळ्यात महत्वाचं काय आहे, इथूनच सुरुवात का? काहीतरी कारण असतं ना प्रत्येक गोष्टीला. ओके, चला बघू का हे 5 नियम आणि हे 3 मंत्र सगळ्यात अगोदर आले उपनिषद. हा, आता इथे व्याख्या दिली आहे बघा. ओके, काय दिलंय? मनुष्य शक्ति का केंद्र है, उसी शक्ति के भीतर निहित है, इन्हीं शक्तियों के विकास का नाम शिक्षा है. किती महत्वाचं आहे बघा. मनुष्य काय? शक्तीचं केंद्र आहे आपण. साधा विचार करा. तुम्हाला आता सांगतो मी, तुम्हाला मी इलेक्ट्रॉन किंवा ॲटमचं सांगितलं होतं. ओके, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्वार्क्स आहेत. ओके, प्रोटॉन आणि जे न्यूट्रॉन्स आहेत, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसच्या आत असतात, राईट.